श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12 देवी महात्म्य. ध्यान. कांती वीज जशी मुकेंद्र वाहना भासे अति भीषण, कन्या खडग धरुणी ढाल करीती भावे जिचे सेवन, हाती चक्र गदा धनुष्यर असी पाशा दिगी दर्जनी, दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रतया द्यात मी. ओम देवी उवाच. प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील, निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी. मधुकैटभ संवार महिषासुर घात जो, शुंभ निशुंभ संवार प्रसंग वाचतील जे, अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी, भक्तीने ऐकते माझे महात्म्य अति उत्तम. तयाशी पाप स्पर्शेना आपत्ती राहीना कुणी, दारिद्र्य पिढीना त्यांना नवती दूर प्रेमळ. शत्रूचे भय न राहे भयना राजा डाकूचे, अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना. म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी, ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना. त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा, महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य जास्तळी, सन्निधान तिथे माझे तेथूनच जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे, महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणो न जाणो तो करो भाविक मतपूजा, बलिपूजा होम आदी सहर्ष सेवणे मला. शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे, तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती. नासती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत, संध्याकाळी न यात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ, पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जात असे. श्रोतांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते, राही वंश स्वभक्ताचा आनंद रूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी, ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकण्या बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नाश शांतता, दुस्वप्न तेही सुस्वप्न होत असे पाठा असा. बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे, पडता फुट मित्रासे मित्रता जुळविल हे. दुराचारी यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे, राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती. माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे, पशुपुष्पार्घ धूपादी गंध दीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी, अन्नभोग समर्पणी वर्षाराधन दानत. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे, महात्म्य ऐकता तेचे पुण्य आरोग्य देत असे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित, युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना. मनुष्य भय वैराचे महात्म्य ऐकता नसे, तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मार्षीकृत त्यापरी, तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सदहितकारक. अरण्य प्रांती एकांती वनवा लागत आवाना, निर्जनी डाकू शत्रूच्या हाती सापडता वना. सिंह व्याघ्र गजराणी येता पाठी भयप्रद, राजा क्रुद्ध वदा दाढी अथवा बंद घालित. वादळ उठवी नाव बुडता सागरामध्ये, महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित, आठवी जो कथा माझे विघ्न बाधा नव्हे तया. मत प्रभावे सियादी डाकू वैरीची आमध्ये, स्मरता पळती दुर्विघ्ने मनमहिमा अशी. ऋषिवाच. बोलून ही भगवती चंडिका चंड विक्रमा, पाहता सर्व देवाशी तेथे ती गुप्त झाली. देवता स्वधिकाराशी निर्भय बघू लागल्या, यज्ञभाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण, जगविध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळभूमीचे वरी, राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती. जगत रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा, तिचे विश्वासी मोहिनी जगत जन्म देत असे. प्राथिता तुष्ट होऊनी रिद्धी विज्ञान दान दे, उपळा ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांती महामारी रूपधारण जी करी, समय सात होते जी अजन्म सृष्टी रूपती. सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित, अभ्युदयाची यावेळी लक्ष्मी रूप मिळे जना. दारिद्र्य दुर्भाग्यामागे आभावी तीच लागत, स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी. देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावानिके मन्वंतरी देवी महात्म्य द्वादशोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय.